कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, आज तुमची गणेश उत्सवाच्या बंदोबस्ताबद्दलची एक मीटिंग आहे आणि त्यानंतर मॉडर्न स्कूलमध्ये तुम्हाला पाहुणा म्हणून आमंत्रित केले। एक मिनिट, मॉडर्न स्कूल? हो अमोल? हो, आपल्या अमोलची शाळा। त्यांच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता, पण मी अजून काहीच नक्की नाही सांगितलं। हा, बरं झालं तुम्ही नाही सांगितलं, कारण मी तिकडे गेस्ट म्हणून नाही जाणार। पण का मॅडम? गायतोंडे, अहो आपल्याच मुलाच्या शाळेत असं गेस्ट म्हणून जाणं मला नाही बरोबर वाटत, आणि मग त्याचे परिणाम पण वेगळे होतात। माझ्या पदामुळे अमोलला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी असं मला तरी नाही वाटत। मला अंदाज होताच की तुमच्या मनात असा काहीतरी नक्कीच विचार येईल। गायतोंडे, मला ना अमोलची वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जशी वाढ होते ना तशीच करायची। मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय मॅडम। मॅडम, कसं आहे, अवघड परिस्थितीतून माणूस जेव्हा काही कमवतो, मिळवतो, तेव्हाच त्याला त्याची किंमत राहते। आणि अमोलला जर त्याच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्याला स्वतःलाच त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील। ते तो करेलच याची मला खात्री आहे, कारण तो हुशार आहे। आणखीन एक मॅडम, आज तुम्हाला दुपारी एका कन्या शाळेत पाहुणा म्हणून बोलवलं, तुम्ही जाल का? अरे वा, कन्या शाळेत तर मी आधी जाणार। मग मी तसं त्यांना कन्फर्म करतो। मॅडम, तुम्ही हा जो कन्या शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय तो मला खूप पटलाय आणि आवडलाय। इनफॅक्ट हाच अपेक्षित होता। अहो, मग आधीच का नाही सांगितलं? कारण त्याच वेळेस तुम्हाला अमोलच्या शाळेतही प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं होतं, म्हणून मला असं वाटलं, तुम्हाला असं वाटलं की मी तिकडे जाण्यात प्राधान्य देईन। येस, अँड यू प्रूव्ह मी रॉंग। काय तोंडे, नाही ठीक आहे, तुम्ही मला अजून नीट ओळखलं नाहीये। सॉरी मॅडम। नाही, पण मी कन्या शाळेत जावं असं का अपेक्षित होतं तुम्हाला? कारण एकतर ती कन्या शाळा आहे आणि सध्या आपण लहान मुलींबाबत जे चुकीच्या घटना होत आहेत ते ऐकतोय, पाहतोय, तर त्याबद्दल त्या लहान मुलींना कोणीतरी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि तुमच्यापेक्षा योग्य मार्गदर्शक कोणी असूच नाही शकत याची मला खात्री नाही। असं नाही, माझ्याकडे जेवढं होईल तेवढं मी नक्की करेन। त्यांना सांगा मी येईन म्हणून। येस मॅडम, थँक्यू मॅडम। येस। बापू, हा पावसाळा संपत आला हा, पण ह्या वर्षी गौरी गणपतीत पावसानं ना चांगली साथ दिली बघा। अहो, पिकाची काय गार पडली ना की शेतकरी कसा एकदम खुश होतो बघा। अहो, पुढच्या अख्ख्या वर्षाची काळजी मिटते ना। पण विनायकराव, जिकडं हाय तिकडं हाय, जिकडं नाही तिकडं अजिबात तोंडवर काढलेलं नाही पावसानं। हा 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 बापू, अहो कुठं वला तर कुठं सुका दुष्काळ पडला बघा। हा, पण शेतकरी याला जुमानत नसतो बरं का बापू। होय, मला आठवतंय विनायकराव, एकदा असाच गावात दुष्काळ पडला होता तर कावडीनं पाणी आणायचो। अहो, घरातल्या माणसांबरोबर अंगणातली झाडं बी जगवली आम्ही। हा, आणि नंतर त्यांनी आपल्याला जगवलं म्हणजे झाडांनी। हो, अहो झाडं नसले ना तर जमीन ना बिना दागिन्याची सजवल्यासारखी वाटते बघा। त्यामुळे झाडं ही लावलीच पाहिजेत। अगदी बरोबर आहे विनायकराव। अहो, नैसर्गिक अडचणींची सोय निसर्गानेच करून ठेवली आहे। माणसानं झाडं लावून आपली आयुष्यभराची हक्काची सावली स्वतःच कमवून ठेवली पाहिजे असं सांगतो निसर्ग। बरोबर आहे की नाही? काय काय कसल्या गप्पा चालल्या एवढ्या? अहो रुपाली, आमच्या कसल्या गप्पा चालणार, आम्ही आपलं असं शेतीवाडीवर बोलत होतो। शेती म्हणजे मामांजींचा आवडीचा विषय काय हो मामांजी? हो, पण रुपाली, अहो तुम्ही काही काम होतं का आमच्याकडं? नाही म्हणजे अचानक काम सोडून मध्येच आलात म्हणून विचारलं। नाही, मला काही पाहिजे असं नाही, मला तुमच्या दोघांशी बोलायचं होतं जरा। आमच्या दोघांशी? अहो मग बोला की। हो बापू, काम आहे असं काही नाही, पण मला तुमच्या दोघांना हे सांगायचं होतं की अपर्णाला ना सध्या कामाचा जास्तच लोड आहे, म्हणजे असं मला तरी दिसतंय आता। हा होय, आजकाल ना आप्पीची जरा जास्तच पळापळ चालली आहे बापू। तेच म्हणतेय मी, अपर्णाला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागतोय ना मामांजी, आणि कसं आहे ना, घरातलं सगळं काम करून हे करणं खरंच शक्य नाहीये। त्यामुळे मी काय म्हणते, मी फक्त अमोलचाच नाही तर घरातल्या सगळ्यांचाच डबा करत जाऊ का रोज? चालेल? डबा? हा, आणि अमोलला काय हवंय नकोय त्याचा पण विचार करू ना आपण। मला काय वाटतं माहितीये का, अमोल संध्याकाळी शाळेतनं घरी आला ना की त्याच्याबरोबर आपण बॅडमिंटन खेळत जाऊ,
आणि ना महिन्यातला एक दिवस शिल्लक ठेवून त्याला आपण बाहेर फिरायला घेऊन जाऊ, पाणीपुरी खायला घालू आणि त्याच्याबरोबर मस्त मज्जा करू. बापू, मामांजी, तुमच्या दोघांना नवीन काही सुचत असेल ना तर ते पण सांगा. म्हणजे ना मला अमोलला आनंदी ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे आता. पाली अहो, त्याचं कसं आहे, तुमचा उत्साह कळतोय आम्हाला, पण कसं आहे, आम्हाला आत्ता आजारातनं उठलाय हो. मग त्याच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे डॉक्टरांना विचारून आप्पीने ठरवलंय. त्यामुळे त्याच्या तब्येतीसाठी असं करणं चालेल का नाही माहित नाही मला. हा बापू, हा. थोडे दिवस घरचं खाल्लं ना की अमोल एकदम बरा होईल बघा. हा, आणि राहिला प्रश्न अमोलच्या आनंदाचा, तर आप्पीन अर्जुन काय पाहिजे काय नको ते ठरवतीलच ना. आपण फक्त त्यांना मदत करू काय. बापू, अहो आपण पण अमोलचे कोणीतरी लागतोच ना. आणि आपण काय त्याचा वाईट विचार करणार आहे का? तसं नाही रुपाली. कसं आहे, अमोलच्या तब्येतीवरून आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनेवरून आप्पीनं अमोलचा एक दिनक्रम ठरवलेला आहे ना. त्यात आपण कसा काय बदल करायचा, आणि जे काय करायचं ते आप्पीनं अर्जुन करतीलच की. आपण काय अमोलचा वाईट विचार करणार आहे का? रुपाली, हे बघ, मला जास्त तर बोलायचं नाही, पण अमोलचा आपण कोणीतरी लागतो ह्याची जाणीव सतत तू ठेवलीस का, हा प्रश्न तुलाच विचार की एकदा. विनायकराव, हे बघा, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. रुपाली, ह्यो मुद्दा काय एवढा मोठा नाही. अमोलसाठी काय पाहिजे काय नको हे आप्प्या ठरवल की. तुम्ही निर्धास्त राहा. काय चाललंय ह्या घरात? हा, काय चाललंय? मान्य, मला माझं चुकलं माझं, पण म्हणून माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही का? अपर्णा करेल ते सगळं चालतंय, सगळं. पण मी अमोलच्या भल्यासाठी माझ्या इच्छेने काही करायचं ठरवलं तर लगेच अमोलचा दिनक्रम आठवतो यांना. मी कुणीच लागत नाही का अमोलची? हा, कुणीच लागत नाही. मी नसेन त्याची आई, नसेन, पण काकी तर आहे ना. हा, काकी म्हणून माझा काही अधिकार आहे का नाही त्याच्यावर? आहे की नाही? आता मी करणार. मला जे जे पाहिजे ना ते सगळं करणार. बघतेच आता मला कोण अडवते. मी सगळं करणार. अमोलच्या डब्यापासून ते त्याच्या खेळापर्यंत सगळं मीच बघणार, आणि फक्त मीच बघणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.